इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचे ब्रिज कोर्स या उपक्रमामध्ये स्वागत. टुडे वी आर गोइंग टू स्टडी ॲक्टिव्हिटी शीट 8 ऑफ जनरल सायन्स. In this sheet we are going to learn the points that are improved agriculture techniques and crop protection. इम्प्रूव्ड ॲग्रिकल्चर टेक्निक्स म्हणजेच ज्या काही सुधारित तंत्रज्ञान आहे हे शेतीविषयक सुधारित तंत्रज्ञान हा जो पॉईंट आहे हा आपण अभ्यासणार आहोत. अँड क्रॉप प्रोटेक्शन म्हणजेच पीक संरक्षण हे 2 पॉईंट्स आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. फर्स्ट पॉईंट इज लेट्स टेक अ लुक. This includes improved seeds, modern methods of irrigation, fertilizers. आता या ठिकाणी इम्प्रूव्ह सीड्स म्हणजे सुधारित बियाणे, मॉडर्न म्हणजेच आधुनिक, मेथड्स ऑफ इरिगेशन म्हणजेच जे काही सिंचन आहे या सिंचनाच्या आधुनिक पद्धती, त्यानंतर फर्टिलायझर्स म्हणजे खते. म्हणजेच या पॉईंटमध्ये आपल्याला इम्प्रूव्ह सीड्स म्हणजेच बियाण्यांच्या सुधारित पद्धती, मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन सिंचनाच्या आधुनिक पद्धती आणि खते यांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. द वे सायन्स हॅज डेव्हलप्ड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, द ॲग्रिकल्चरल सेक्टर इज ऑल्सो इन्हेन्स विथ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. म्हणजे जसजशी विज्ञानामध्ये प्रगती होत गेली तसतशी शेतीतही सुधारित तंत्रज्ञान उपयोगात आणले गेले. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे सुधारित तंत्रज्ञान. म्हणजेच विज्ञानामध्ये जशी प्रगती झाली तसतशी सुधारित बियाणं आणि सुधारित वाणांची सुद्धा निर्मिती या ठिकाणी केली गेली. म्हणजेच शेतीमध्ये सुद्धा प्रगत तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित झाले. फर्स्ट पॉईंट इज इम्प्रूव्ड सीड म्हणजेच सुधारित बियाणे. आता हे जे सुधारित बियाणे आहे सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर बियाणे ही पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवली जात होती. अर्लियर इट वॉज कस्टमरी टू प्रिझर्व द सीड्स ऑफ वन हार्वेस्ट फॉर सोईंग इन द नेक्स्ट सीजन. म्हणजेच पूर्वीच्या काळी काय होत होतं, जे काही बियाणं आहे हे बियाणं नेक्स्ट सीझनसाठी म्हणजेच पुढच्या हंगामासाठी राखून ठेवलं जात होतं. बट धिस रिझल्टेड इन लेस यील्ड. पण यामुळं काय झालेलं आहे, रिझल्टेड इन लेस यील्ड म्हणजे उत्पन्न. मग हे जे शेतीमध्ये मिळणारे जे उत्पन्न आहे ते कमी पडू लागले. Nowadays, modified seeds prepared by scientific research are used. Nowadays म्हणजे आत्ताच्या काळामध्ये काय केलं जातं, मॉडिफाईड सीड्स म्हणजे जी काही सुधारित बियाणं आहेत या सुधारित बियाणांचा किंवा आधुनिक बियाणं तयार केली गेली बाय सायंटिफिक रिसर्च. म्हणजेच वैज्ञानिक संशोधन जे झालेलं आहे त्याचा उपयोग करून ही मॉडिफाईड सीड्स या ठिकाणी तयार केली गेली. दीज सीड्स गिव मोअर यील्ड. मग ही जी बियाणं आहेत दीज मॉडिफाईड सीड्स गिव मोअर यील्ड जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देतात. अँड कॅन रेजिस्ट पेस्ट अटॅक. आणि जो काही पेस्ट अटॅक म्हणजेच किड्यांचा प्रादुर्भाव म्हणजेच जी काही कीड निर्मिती या ठिकाणी पिकांमध्ये दिसून येते त्याला प्रतिबंध या ठिकाणी या बियाण्यांच्या माध्यमातून केला गेला. दीज सीड्स कॉज रॅपिड ग्रोथ ऑफ द क्रॉप. मग ही जी बियाणं आहेत त्या बियाण्यांमुळं म्हणजेच मॉडिफाईड सीड्समुळे जी पिकांची वाढ आहे ही वेगाने होत गेली. रॅपिड ग्रोथ ऑफ द क्रॉप म्हणजे पिकांची वेगाने होणारी वाढ.
अँड ऑल्सो गेट मोर yield इन लेस वॉटर. आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त उत्पन्न मिळू लागले. आता या ठिकाणी 2 चित्र दिलेली आहेत. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला स्प्रिंकल इरिगेशन या ठिकाणी दिसत आहे. ही सिंचनाची एक पद्धती आहे आणि तिलाच तुषार सिंचन असं म्हटलं जातं. दुसऱ्या चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर ड्रिप इरिगेशन म्हणजेच ठिबक सिंचन ही जी पद्धती आहे ही या ठिकाणी वापरली गेली आहे. सेकंड पॉईंट इज मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन म्हणजे सिंचनाच्या आधुनिक पद्धती. क्रॉप्स ग्रो वेल इफ दे आर वॉटर ॲट राईट टाईम. म्हणजेच जर योग्य वेळी, राईट टाईम म्हणजे योग्य वेळी, क्रॉप्स ग्रो वेल म्हणजेच ही जी पिकं आहे या पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होते. किंवा इफ दे आर वॉटर ॲट राईट टाईम म्हणजे योग्य वेळी त्यांना पाणी जर दिलं तर पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होते. वॉटर फ्रॉम रिव्हर्स, लेक्स, वेल्स इज यूज फॉर इरिगेशन इन ॲडिशन टू रेन वॉटर. म्हणजे हे जे पाणी आहे हे पाणी पावसाच्या पाण्याबरोबर इतर ठिकाणाहून सुद्धा हे या इरिगेशनसाठी वापरलं जातं. मग त्यामध्ये वॉटर फ्रॉम रिव्हर्स म्हणजे नदीपासून मिळणारं पाणी, लेक्स तलावापासून मिळणारं पाणी किंवा सरोवरापासून मिळणारं पाणी, अँड वेल म्हणजे विहिरीपासून मिळणारं पाणी यांचा सुद्धा उपयोग इरिगेशनसाठी होत असतो. ग्रेटर क्वांटिटीज ऑफ वॉटर आर यूज म्हणजे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ग्रेटर क्वांटिटीज ऑफ वॉटर आर स्टोअर्ड बाय बिल्डिंग डॅम्स अँड बंड्स ऑन रिव्हर टू ऑब्स्ट्रक्ट द फ्लो ऑफ वॉटर डाऊनस्ट्रीम. या ठिकाणी जास्तीत जास्त पाणी हे साठवलं जातं. स्टोअर्ड बाय बिल्डिंग डॅम, डॅम म्हणजे धरण, धरणांमध्ये जास्तीत जास्त पाणी साठवलं जातं. अँड बर्न्स ऑन द रिव्हर आणि नद्यांवर बांधली जाणारी जी बंधारे आहेत त्यामुळं हे जे पाणी आहे हे पाणी अडवलं जातं. म्हणजे नदीचं वाहणारं पाणी या ठिकाणी अडवलं जातं. धिस ऑल्सो हेल्प्स टू रेज द लेवल ऑफ ग्राउंड वॉटर आणि यामुळं पाण्याची जी भूजल पातळी आहे ही सुद्धा वाढली जाते. क्रॉप्स वेअर ट्रॅडिशनली वॉटर थ्रू कॅनॉल्स. मग हे जे पूर्वीच्या काळी किंवा आत्तासुद्धा काही पिकांना पाटाने पाणी दिलं जातं. However, much water from canals is lost due to evaporation. परंतु तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी किंवा जास्तीत जास्त पाण्याचं या पाटामुळे किंवा पाटाद्वारे बाष्पीभवन होत राहतं. अँड सिपेज इन टू द ग्राउंड आणि जमिनीमध्ये हे पाणी मुरलं जातं. नाऊ सर्टन इम्प्रूव्ह मेथड्स ऑफ इरिगेशन आर यूज विच प्रोव्हाइड enough water to the plants and at the same time. Now certain improved methods of irrigation. आणि म्हणूनच या ठिकाणी सिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरात आणल्या गेलेल्या आहेत. विच प्रोव्हाइड इनफ वॉटर टू द प्लांट. इनफ वॉटर म्हणजे पुरेसे पाणी. आणि ह्या ज्या पद्धती आहेत या पद्धतींमुळे पुरेसं पाणी हे त्या पिकाला मिळून जातं. अँड ॲट द सेम टाईम म्हणजे एकाच वेळी पुरेसं पाणी मिळून जातं. इट हेल्प्स टू सेव्ह अ लॉट ऑफ वॉटर आणि त्यामुळं काय होतं, टू सेव्ह अ लॉट ऑफ वॉटर म्हणजे जास्तीत जास्त पाण्याची त्यामुळं बचत होते. ड्रिप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन आर टू ऑफ दीज मॉडर्न मेथड. आणि इरिगेशनच्या ह्या ज्या 2 पद्धती आहेत त्यामध्ये ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजेच तुषार सिंचन या पद्धतींचा उपयोग केला गेला. त्यानंतर थर्ड पॉईंट इज फर्टिलायझर म्हणजेच खते. इफ द सेम क्रॉप आर ग्रोन रिपीटेडली इन अ फील्ड द फर्टिलिटी ऑफ द सॉईल डिक्रीजेस. पहा
म्हणजेच या ठिकाणी जेव्हा एकच पीक वारंवार एखाद्या शेतामध्ये घेतलं जातं तेव्हा जमिनीची सुपीकता कमी होतो. फर्टिलिटी म्हणजे सुपीकता. डिक्रीज म्हणजे कमी होणे. देन वी हॅव टू ॲड फर्टिलायझर्स टू द सॉईल. आणि त्यामुळं ही जी खतं आहेत ही खतं ॲड करण्याची गरज किंवा टाकण्याची गरज या ठिकाणी भासू लागते. टू रिस्टोअर इट्स प्रोडक्टिव्हिटी. इट प्रोव्हाइड्स द रिक्वायर्ड ड्युटी टू सबस्टन्स टू द क्रॉप. या ठिकाणी हे जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन जास्तीत जास्त पिकांचं वाढवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त पाण्याची बचत करण्यासाठी ड्रिप इरिगेशन किंवा स्प्रिंकलर इरिगेशन या 2 मॉडर्न पद्धतींचा या ठिकाणी उपयोग केला गेला. नॅचरल फर्टिलायझर्स अँड केमिकल फर्टिलायझर्स आर यूज फॉर दिस. आता हे जे क्रॉप आहे हे क्रॉप चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होण्यासाठी आणि त्याला पोषक घटक मिळण्यासाठी त्यांच्यामध्ये फर्टिलायझर्स म्हणजे खते ॲड करणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच नॅचरल फर्टिलायझर किंवा केमिकल फर्टिलायझर, नॅचरल फर्टिलायझर म्हणजे नैसर्गिक खते, म्हणजे त्याला सेंद्रिय खतं असंही म्हटलं जातं. त्यानंतर केमिकल फर्टिलायझर म्हणजेच रासायनिक खतं यांचा या ठिकाणी उपयोग केला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ज्या 2 पद्धती आहेत त्या उपयोगात आणल्या जातात. नॅचरल फर्टिलायझर्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम मटेरियल्स अवेलेबल इन नेचर लाईक ग्रीन वेस्ट अँड ॲनिमल डंग. मग ही जी नैसर्गिक खतं आहेत ही मिळवली जातात कशापासून? अवेलेबल इन नेचर, मटेरियल्स अवेलेबल इन नेचर म्हणजे जे निसर्गामध्ये जे पदार्थ उपलब्ध आहेत त्याच्यामधून हे फर्टिलायझर्स मिळवले जातात. लाईक ग्रीन वेस्ट म्हणजे हिरवे जे काही वाया गेलेले पदार्थ आहेत हे वाया गेलेले पदार्थांपासून. त्यानंतर ॲनिमल डंग म्हणजे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या मलमूत्रापासून हे नॅचरल फर्टिलायझर तयार केले जातात. केमिकल ऑर आर्टिफिशियल फर्टिलायझर्स आर मिक्सचर्स ऑफ डिफरंट केमिकल सबस्टन्सेस इन स्पेसिफिक प्रपोर्शन. मग ही जी रासायनिक खतं आहेत ही रासायनिक खतं इट इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट केमिकल सबस्टन्सेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे रासायनिक पदार्थ आहेत त्या रासायनिक पदार्थांचं मिश्रण म्हणजेच हे केमिकल किंवा आर्टिफिशियल फर्टिलायझर्स असं आपल्याला म्हणता येईल. मग हे जे केमिकल सबस्टन्सेस आहेत हे या ठिकाणी स्पेसिफिक प्रपोर्शनमध्ये म्हणजेच एका ठराविक प्रमाणामध्ये घेणं आवश्यक आहे. बिसाइड्स ऑर्गॅनिक मॅन्युअर्स सच ॲज कंपोस्ट आर यूज फॉर ॲग्रिकल्चर. म्हणजेच या ठिकाणी हे जे काही सेंद्रिय खतं आहेत या सेंद्रिय खतांबरोबरच काही प्रमाणामध्ये गांडूळ खतासारखे जे काही व्हर्मी कंपोस्ट आहेत त्याची सुद्धा निर्मिती करणे आवश्यक आहे. म्हणजेच कंपोस्ट खत जे आहे हे सुद्धा या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे. 4th प्रोसेस इज प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स म्हणजेच पिकांचं संरक्षण. यासाठी एक चित्र दिलेलं आहे पहा. त्या चित्रामध्ये पहा फवारणी चालू आहे आणि ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसलाच स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी कीटकनाशक किंवा कीटकनाशकांची फवारणी या ठिकाणी केली जाते. म्हणजेच ही फवारणी करत असताना योग्य वेळी फवारणी करणं आवश्यक आहे. डिसीजेस अँड पेस्ट अटॅक कॅन डॅमेज क्रॉप्स इन द फील्ड. काही आजार असतील किंवा काही अळी असतील किंवा काही जे काही किडे असतील हे या ठिकाणी हे जे क्रॉप आहे ते डॅमेज करू शकतात किंवा पिकाचं नुकसान करू शकतात. ॲज अ रेमेडी इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स आर स्प्रेड
on crops or certain chemicals are rubbed on the seeds before sowing. आणि म्हणूनच या ठिकाणी त्याच्यावर उपाय म्हणून काय केलं जातं, इन्सेक्टिसाइड्स म्हणजेच कीटकनाशक आणि पेस्टिसाइड्स म्हणजेच अळीनाशक म्हणजेच हे जे कीटकनाशकं आहेत ही या ठिकाणी फवारली जातात ऑन द क्रॉप्स. म्हणजे ही जी पिकं आहेत या पिकांवर कीटकनाशकं फवारली जातात. सर्टन केमिकल्स आर रब ऑन सीड्स बिफोर सोविंग. सोविंग म्हणजे पेरणी, म्हणजे पेरणीच्या अगोदर ही जी बियाणं आहेत त्या बियाण्यांवर काही रासायनिक पदार्थ घासले जातात आणि त्यामुळं हे जे कीटक आहेत हे कीटक किंवा कीटकांचा प्रादुर्भाव या पिकांवर होत नाही. पुढचा पॉईंट आहे लेट्स प्रॅक्टिस. या पॉईंटमध्ये आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी नोट डाऊन करायची आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज, इफ देअर इज अ फार्मर इन युअर होम or neighborhood, gather information from him about agricultural activities, write them and discuss it with your friend. आता या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जर शेतकरी असेल किंवा तुमच्या घराशेजारी शेतकरी कुटुंब असेल तर शेतीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा कृती आहेत त्याच्या संबंधी माहिती मिळवायची. म्हणजेच थोडक्यात पेरणी असेल किंवा नांगरणी असेल, कोळपणी असेल, ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ह्या या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमधून नोंदवायच्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी सोविंग म्हणजेच पेरणी किंवा प्लपिंग म्हणजे नांगरणी, त्यानंतर आणखी ज्या काही पद्धती आहेत या पद्धतींचा या ठिकाणी या उत्तरामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. त्यानंतर वॉटरिंग असेल किंवा इरिगेशन असेल, मग त्याच्यामध्ये स्प्रिंकल इरिगेशन किंवा ड्रिप इरिगेशन या दोन पद्धतींचा या ठिकाणी समावेश करणं आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन इज, फाइंड द नेम्स ऑफ इम्प्रूव्ड सीड्स ऑफ व्हीट, sorghum, मिलेट अँड राईट देम इन द टेबल बिलो. आता या ठिकाणी सॉर्गम असेल, मिलेट असेल किंवा व्हीट असेल यांची इम्प्रूव्ड व्हरायटी ही जी आहे त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. मग त्यामध्ये आता व्हीट जर आपण उदाहरणासाठी घेतलं तर गहू, म्हणजे ह्याची दोन इम्प्रूव्ह व्हरायटी आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्या म्हणजे एक सोनालिका आणि दुसरा आहे तो कल्याण सोना. आणि अशाच पद्धतीची इम्प्रूव्ह सीड या ठिकाणी तुम्हाला नोंदवायची आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन पहा, गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट व्हर्मी कंपोस्ट प्रोडक्शन अँड राईट डाऊन इट्स प्रोसिजर इन डिटेल. व्हर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत, व्हर्मी कंपोस्ट प्रोडक्शन म्हणजे गांडूळ खताची निर्मिती, ह्याच्यावर माहिती या ठिकाणी आपल्याला मिळवायची आहे आणि ती जी कृती आहे ही कृती या ठिकाणी नोट डाऊन करायची आहे. आता जर आपण पाहिलं तर यासाठी आपल्याला काही प्रमाणामध्ये गांडुळांची आवश्यकता असते. मग ही जी संपूर्ण कृती आहे ही तुम्हाला या ठिकाणी नोंदवायची आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज, आयडेंटिफाय द इरिगेशन मेथड इन द पिक्चर बिलो अँड राईट ब्रीफली हाऊ इट वर्क्स. पहा या ठिकाणी ड्रिप इरिगेशन दिसत आहे आणि या ठिकाणी स्प्रिंकलर इरिगेशन. म्हणजे ह्या ज्या दोन पद्धती आहेत ह्या दोन पद्धती या ठिकाणी पद्धतींची नावं या ठिकाणी तुम्हाला नोंदवायची आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हिजिट द फील्ड अराउंड यू अँड ऑब्झर्व द मेथड ऑफ इरिगेटिंग द क्रॉप्स अँड नोट इट इन युअर नोटबुक. तुमच्या शेजारी जर शेती असेल तर त्या ठिकाणी जाऊन निरीक्षण करायचे आणि मेथड ऑफ इरिगेटिंग म्हणजे सिंचनाची कोणती पद्धती वापरली जाते हे या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे आणि त्याच्याबद्दल माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे.
अशा पद्धतीनं ही कृतीपत्रिका आपल्याला पूर्ण करायची आहे.